आता नवनीतला दुसरा जनता दरबार आहे। गेल्या जनता दरबारामध्ये जी निवेदनं आली त्याच्यातली सगळ्यात अगोदर उत्तर दिली ती पोलीस डिपार्टमेंट। इन्स्टंट मला वाटतं तरी 8 दिवसाच्या आतमध्ये त्यांची उत्तर आली। आता काही विभागाच्या कडे अजून माहिती ते लोक गोळा करतायत, तर आज सुद्धा जनता दरबारामध्ये निवेदन स्वीकारली जातील आणि 4 एप्रिलला नवी जनता दरबार परत खासदारांनी काल जनता दरबार घेतला, चांगली गोष्ट आहे। खासदारांनी घ्यावी, आमदारांनी घ्यावी, नगरसेवकांनी घ्यावी, सगळ्यांनी घ्यावी, जेणेकरून जनतेची काम होईल। महापालिकेच्या शाळेतल्या एका 8वीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आपल्याला पालिका आयुक्त अद्यापही कारवाई करताना दिसत नाही किंवा ठोस पावले उचलली जात नाही, तुम्ही कशा पद्धतीने? नाही, माझ्याकडे माहिती अशी मिळाली की इमेजिकावर तिथे त्या रिसॉर्टला हजाराहून अधिक विद्यार्थी गेले होते, म्हणजे महापालिकेने नेले होते, चांगल्या एसी बसमध्ये नेले होते। संध्याकाळी 5च्या सुमारास परतीचा ज्यावेळेला प्रवास सुरू होणार त्यावेळेला त्या मुलाला थोडासा त्रास झाला आणि तो सगळ्यांच्या समोर तिथे कोलॅप्स झाला। पूर्वी त्याला तशा प्रकारचा त्रास झाला होता, अशा प्रकारची माहिती अधिकाऱ्यांनी मला दिली। एकूणच अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं खरं म्हणजे दुर्दैवी घटना, मुलगा कोणाचा असला तरी सुद्धा तो जीव गेला याचं जास्त दुःख आहे। महापालिकेनं त्यांची गावाकडे त्याची डेड बॉडी नेण्याची व्यवस्था केली आणि एकूणच मेडिकल रिपोर्ट सुद्धा येणं बाकी आहे। मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर आणखी जास्त चर्चा। नियमांचं उल्लंघन करून ही बस त्या ऍडव्हेंचर पार्क मध्ये नेण्यात आली होती, नियमात देखील बसत नाही। ते मला त्या बाबतीतली काही माहिती नाही। ज्या दिवशी घटना घडली त्याला मला कळवलं गेलं की अशी घटना घडली आहे, शिक्षण विभागाच्या उपायुक्तेने मला कळवलं आणि मी त्यांना सांगितलं की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर एकूण संपूर्ण अहवाल या शहरातला आमदार म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून मला तुम्ही बाब द्या आणि संबंधित त्यांना सुद्धा कळवा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।